नमस्कार, मी रीमा अमरापूरकर. आज मी हा जो पॉडकास्ट घेऊन आलेली आहे, हा एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचा आहे. आणि हा पॉडकास्ट असा आहे की आपल्या प्रत्येकाच्या ओळखीत किंवा आपण स्वतःही अशा माणसांना ओळखत असतो आणि आपल्या बाबतीतही आपल्याला असं कधी कधी वाटत असतं की आपल्याला बहुतेक हा प्रॉब्लेम आहे बरं का. पण वी डोंट टेक इट सिरियसली. पण आता वेळ आलेली आहे की आपण सिरियसली घ्यायला हवं या विषयाला. आणि अनेक जणं, अनेक रिसर्च पेपर्स आपल्याला हे सांगतायत की भारतातलं व्यसन या आजाराचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. म्हणून मुक्तांगण प्रस्तुत करत आहे व्यसनाचा पॉडकास्ट. आणि नॅनोमॅग टेक्नॉलॉजीज यांच्या सहकार्यामुळे आम्ही हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत. माझ्याबरोबर या विषयाबद्दल बोलायला आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला आहे मुक्ता पुणतांबेकर, जी संचालक आहे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याची. नमस्कार मुक्ता. नमस्कार. वेलकम टू द शो. मुक्ता, मला सांग की आजकाल खूप चर्चा सुरू आहे हां, आणि कशालाही ॲडिक्शन किंवा व्यसन असं आपण सहज म्हणून जातो. तर सवय आणि व्यसन हां, हे नेमकं कसं ओळखायचं गं की आता आपल्याला व्यसनच आहे? हे ओळखायचं कसं? कारण आपण हे नेहमी लिंबोमध्ये असतो की अरे हे माझं व्यसन तर नाही होत आहे, की मला फक्त सवयच आहे असं. तर येस, तर व्यसन हा शब्द आपण सगळ्यांनीच नेहमी ऐकलेला असतो. आणि जर का आपण विचारलं की कुठली कुठली व्यसनं माहिती आहेत, तर बरीच नावं पुढे येतील. की एक तर सगळ्यात कॉमन म्हणजे दारूचं व्यसन असतं. त्याचबरोबर तंबाखू, सिगरेट असं जे तंबाखूयुक्त पदार्थांचं व्यसन असतं. ड्रग्ज असतात वेगवेगळी. अलीकडे तर आपण बघतो की काही वर्तनात्मक व्यसनसुद्धा आता वाढायला लागलेलं आहे. तर खूप वेळा आम्हाला प्रश्न विचारला जातो की मग सवय कधी म्हणायचं आणि व्यसन त्याला कधी म्हणायचं. तर एखादी आपल्याला सवय लागलेली असते आणि मग हळूहळू ते वाढायला लागते, त्याचा अतिरेक व्हायला लागतो, आपण त्या सवयीवर अवलंबून राहायला लागतो. आणि मग खूप वेळा असं होतं की त्या सवयीमुळे किंवा त्या वागण्यामुळे आपल्याला त्रास व्हायला लागतो. तरीही आपल्याला थांबता येत नसतं. आपण एक प्रकारे त्या सवयीवर अवलंबून राहायला लागतो आणि अगदी पुढे जाऊन म्हणायचं झालं तर त्या सवयीचा आपण गुलाम व्हायला लागतो. अशी जेव्हा स्टेज येते तेव्हा असं म्हटलं जातं की आता ती सवय राहिलेली नाही आहे, तर त्याचं व्यसनामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे अगदी जागतिक आरोग्य संघटनेने जी व्याख्या केलेली आहे ती सांगायची झाली तर त्यांनी असं म्हटलं आहे की व्यसन म्हणजे काय, तर कुठल्याही पदार्थावरची किंवा गोष्टीवरची शारीरिक आणि मानसिक गुलामगिरी. आपल्याला जर का वाटत असेल की आपण एखाद्या गोष्टीचा गुलाम झालेलो आहे एक प्रकारे, तर असं समजायला हरकत नाही की कदाचित आपल्याला त्याचं व्यसन लागलेलं असेल. पण मग हे व्यसन जे असतं ते फक्त दारू, तंबाखू असंच आपण धरतो का? तू जे आत्ता बिहेवियरल किंवा वर्तनात्मक व्यसनं म्हणालीस, तर ते दारूसुद्धा एक वर्तनात्मक व्यसनच आहे ना गं? दारूसुद्धा एक प्रकारे दोन्ही प्रकारचं व्यसन आपण म्हणू शकतो ना. की दारूमुळे दारू चढते जी म्हणतो आणि त्याची नशा येते, लोकांना बरं वाटतं. हे जे दारू म्हणजे अल्कोहोल या पदार्थाचं जसं व्यसन लागतं, तसं खूप लोकांना कसं असतं की मग ते पार्टीला जाणं, तिथलं संगीत, तिथल्या गप्पा, हे सुद्धा त्यांना एक प्रकारे त्याचं सुद्धा एक आवड लागते, चटक लागते आणि त्याच्यामुळे सुद्धा ते जास्त दारूच्या आहारी जायला लागतात. सो दारू हे दोन्ही प्रकारचं व्यसन आहे. पण दारू चढते म्हणजे नेमकं काय होतं गं? कसं होतं की एखाद्या पार्टीमध्ये एखाद्या माणसाला मित्र दाखवतात की अशा अशा प्रकारची दारू प्यायली जाते. बरेचदा आम्ही मुक्तांगणमध्ये जे ऐकतो की पहिल्यांदा जी दारू प्यायली जाते ती 31 डिसेंबरच्या पार्टीमध्ये प्यायली जाते. आणि मग इतक्या लोकांचा अनुभव असतो की मी जेव्हा दारू प्यायली तेव्हा मला ती कडवट चव अजिबात आवडली नाही. पण मग नंतर पुढच्याला मित्र म्हणतात की अरे पहिल्यांदा तू पित होतास म्हणून तुला ते आवडलं नसेल, ते जे फिलिंग आहे ते तुला अनुभवायला पाहिजे, म्हणून मग तो परत पितो. मग थोड्या दिवसांनी काय होतं, त्याला थोडंसं बरं वाटायला लागतं की ती चढते, त्याला नशा येते.
आणि मग हळूहळू हे ज्या पार्ट्या असतात त्याचं प्रमाण वाढायला लागतं, की पूर्वी जे कधीतरी वर्षातनं 6 महिन्यातनं व्हायचं, मग ते महिन्यातनं एकदा व्हायला लागतं, आठवड्याभरातनं व्हायला लागतं. आणि याच्यामध्ये काय होतं, त्याची दारू पचवायची जी क्षमता असते ती हळूहळू वाढायला लागते, की ज्याला इंग्लिशमध्ये टॉलरन्स असा शब्द वापरला जातो, की पूर्वी एका प्रमाणामध्ये पिऊन दारू चढायची किंवा त्याला बरं वाटायचं, तसं त्या प्रमाणाने आता होत नाही, म्हणून त्यांना प्रमाण वाढायला लागतं. मग एका आठवड्याचं काही लोकांच्या बाबतीत रोजसुद्धा यायला लागतं. मग जेव्हा ते अगदी व्यसनाच्या आहारी जातात तेव्हा जे रोज संध्याकाळी होतं ते दिवसावर येऊन ठेपतं. आणि मग रात्री जेव्हा ते दारू पिऊन झोपतात, सकाळी त्यांना जाग येते, तेव्हा खूप त्रास होतो, हँगओव्हर येतो. मग त्यांना असं वाटतं की दारू प्यायली तरच हा हँगओव्हर जाईल, आणि म्हणून मग ते अजून पितात. तर असं हळूहळू ते प्रमाण किंवा टॉलरन्स वाढला जातो. आणि दुसरं की जसं म्हटलं की सकाळी उठल्यावरती त्रास होतो. कुठलंही व्यसन जेव्हा तो माणूस करत नाही तेव्हा त्याला जो त्रास होतो त्याला विड्रॉल सिम्पटम्स असं म्हटलं जातं. तर ही जी 2 कारणं आहेत की टॉलरन्स आणि विड्रॉल सिम्पटम्स, हे जेव्हा दिसायला लागतं तेव्हा आपण म्हणतो की त्याचा सोशल ड्रिंकरकडून जो अल्कोहोलिक बनण्याचा जो प्रवास आहे तो आता सुरू झालेला आहे. राईट. मी ना परवा एक रिसर्च पेपर वाचत होते, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की भारतामध्ये जवळजवळ 20 कोटी लोकांना ॲडिक्शनचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सबस्टन्स अब्यूज ज्याला म्हणतात त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यातले 70% हे 30 वर्ष वयोगटाच्या आतले आहेत, म्हणजे 10 ते 30 या वयोगटामध्ये ती माणसं आहेत. तर तुम्ही जेव्हा मुक्तांगणमध्ये हे काम करता तेव्हा तुम्हाला पण हे दिसून आलं आहे का, हा ट्रेंड आत्ताचा जो आहे तो? पूर्वी आमच्याकडे जे रुग्ण यायचे ना ते 30 वर्षाच्या पुढचे असायचे, पण आता अगदी आमच्याकडे 17-18चे सुद्धा असतात. पण अगदी गांजा वगैरेच्या बाबतीत तर आम्ही बघतो की 13-14 वर्षाच्या मुलांना सुद्धा आता व्यसन लागलेलं आहे. आणि हा मला एक खूप धोकादायक ट्रेंड वाटतो. मुलं जेव्हा लहान वयामध्ये व्यसन सुरू करतात तेव्हा एकूणच त्यांच्या मेंदूवर किंवा शरीरावर होणारा जो परिणाम असतो तो जास्त असतो. परत मुलांचं जे वय असतं ते वाढीचं असतं किंवा करिअर निवडायचं वय असतं, तर त्यामुळे त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. बरेचदा शिक्षण अर्धवट सुटलं जातं, म्हणजे पुढचं करिअर त्यांचं होऊ शकत नाही. तर हा एक खूप धोकादायक ट्रेंड आहे की व्यसन करण्याचा जो सरासरी वयोगट आहे तो आता कमी व्हायला लागलेला आहे. कमी वयाची मुलंसुद्धा आता व्यसनाकडे वळत आहेत. आणि याच्यामध्ये मी मुलं म्हणते पण मुलींमध्ये सुद्धा आपल्याला हीच गोष्ट दिसून येते. सो तू जे आता म्हणतेस दॅट इज व्हेरी अलार्मिंग. आणि मुलींमध्येही हे आहे. म्हणजे मी अशा काही पार्टीज पाहिलेल्या आहेत की स्वीट 16ची बर्थडे पार्टी असते, आणि ॲक्च्युली आपल्याकडे लिगल एज हे 18च्या पुढे आहे. पण 16व्या वर्षीसुद्धा अरे आता तू 16 वर्षांची झालीस, तू आता टेस्ट कर असं म्हणून ते सुरू होतं. तर हे जे फॅमिलीजमध्येच एकत्र बसून दारू पिण्याचा हा जो प्रकार आहे, ज्याला आपण सोशल ड्रिंकिंग म्हणतो, तर तो किती कॉन्ट्रीब्यूट करतो ग ह्या ॲडिक्शनला? आता असं दिसून येतं की दारू पिणं किंवा ड्रग्ज घेणं याला एक सामाजिक प्रतिष्ठा यायला लागलेली आहे, ज्याला आपण सोशल ॲक्सेप्टन्स म्हणतो ना. की जसं तू म्हणालीस की घरगुती पार्ट्यांमध्ये सुद्धा आता दारू प्यायली जाते. म्हणजे माझे बाबा डॉक्टर अनिल अवचट ते असं नेहमी म्हणायचे की पूर्वी असं होतं की जेव्हा आपण नवीन घर घेतो आणि पाहुणे यायचे घर बघायला, तेव्हा आम्ही कसं मोठं देवघर केलं आहे हे त्यांना दाखवलं जायचं. आणि आता मात्र अभिमानाने आम्ही कसा बार केला आहे हे दाखवलं जातं. म्हणजे याचाच अर्थ काय की आता एक प्रतिष्ठा यायला लागलेली आहे की जो माणूस पितो तो काहीतरी ग्रेट करतोय, आणि पार्टीमध्ये जो पित नाहीये तो काहीतरी कमी आहे, त्याला बावळट ठरवलं जातं, आग्रह केला जातो. तर आता अगदी लहान वयापासून मुलं खूप एक्सपोज व्हायला लागलेली आहेत की अशा प्रकारच्या पार्ट्यांना, कारण त्या घरामध्येच घडत असतात, त्यांच्या समोर घडत असतात. त्यांचे जसे वडील दारू पित असतात त्यांची आई पण पित असते, आणि येणारे पाहुणे काका काकू त्यांनासुद्धा मुलांनासुद्धा म्हणतात की घे रे आता तू मोठा झाला किंवा मोठी झाली, थोडंसं काही करायला हरकत नाही. आणि मुलांच्या बाबतीत कसं असतं की पालक जे करत असतात
त्या वागण्याकडनं मुलं शिकत असतात ना. पालकांच्या बोलण्याकडे फारसं मुलांचं लक्ष नसतं, वागण्याकडे लक्ष वागण्याकडे असतं. आणि त्यामुळे मग लहान वयातच जेव्हा त्यांना हे दिसून येतं किंवा हे एक प्रकारे त्याची ओळख होते, तेव्हा मग मुलं व्यसनाधीनतेकडे पुढे जाऊन वळण्याची जी शक्यता आहे ती खूप जास्ती वाढत असते. राईट. म्हणजे तू असं म्हणतेस की आपण जेव्हा आपल्या मुलांच्या अवतीभोवती दारू घेतो, ॲडल्ट्स जेव्हा घेतात, तेव्हा इन अ वे आपण इनडायरेक्टली मुलांना सांगत असतो की इट इज ओके, तुम्ही दारू प्यायली तर काही हरकत नाही आहे असं. आणि मग ते मुलांच्या सबकॉन्शियसली ते ॲक्सेप्ट करतात असं तू आम्हाला सांगतेस, बरोबर? हो, त्यामुळे मुलांमधली जी व्यसनाधीनता वाढतीये त्याचं एक महत्त्वाचं असं कारण आहे की घरामध्येच ते या गोष्टी बघत असतात. राईट 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 राईट. अगदी अगदी खरं आहे. आणि आय थिंक आपलं ज्या पद्धतीने सोसायटल स्ट्रक्चर आता बदलत चाललेलं आहे, की पूर्वी कसं होतं, म्हणजे मला आठवतं आहे की माझे वडील सदाशिव अमरापूरकर हे किती मोठे झाले, स्टार झाले किंवा काही झाले, तरीही माझ्या आजोबांसमोर सिगरेट ओढायची, तंबाखू खायची किंवा दारू या विषयावर बोलायची सुद्धा त्यांची टाप नव्हती. म्हणजे असं जे एक सोशल स्ट्रक्चर होतं त्यावेळेला, मुक्ता, ते आता बदलत चाललेलं आहे. म्हणजे आपण हे, मला असं कधी कधी तर असं वाटतं की म्हणजे आपण आपल्या मुलांचे मित्र व्हायच्या नादात आपण खूप मोठी घोडचूक करून बसतोय का काय, राईट? सो हा विचार अर्थात आपण प्रत्येकाने आपापला करायचा आहे. पण मुक्ताला मी आत्ता विचारणार आहे की मुक्ता, सोशल ड्रिंकिंग ते व्यसन ह्या ज्या स्टेप्स आहेत, ह्याच्यामधले पहिली धोक्याची घंटा ही कोणती समजावी गं? मुक्तांगणमध्ये ना मी काय केलंय की अशी एक प्रश्नावली तयार केलेली आहे की ओळखायचं कसं की आपल्याला व्यसन लागलं आहे का. आणि आम्ही ती 2-3 वेगवेगळ्या प्रश्नावलींचा आधार घेऊन ती आम्ही आमच्यासाठी जी आम्हाला योग्य वाटते ती तयार केली आहे. मी त्याच्यातले 2-3 तुम्हाला प्रश्नांचं उदाहरण सांगते. पहिला प्रश्न असा आहे की दारू प्यायल्यामुळे किंवा कुठलंही व्यसन केल्यामुळे तुमच्या तब्येतीवरती काही दुष्परिणाम तुम्हाला जाणवतोय का. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही जे दारू पिताय किंवा व्यसन करताय त्याच्यामुळे तुमचे कुटुंबीय नाराज आहेत का. असे बरेच प्रश्न आहेत. की एक प्रश्न असा आहे की तुम्ही अलीकडे एकटेच प्यायला लागलेले आहात का, किंवा त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी झालेला आहे का. तर ओळखायचं कसं की आपल्याला व्यसन लागायची शक्यता आहे. तर 2-3 ह्या आत्ता जे मी उदाहरणं सांगितली त्यातली काही महत्त्वाची ते सिम्पटम्स आहेत. पूर्वी तुम्ही फक्त पार्टीत प्यायचात, मित्रांबरोबर प्यायचात, पण आता तुम्ही एकट्याने सुद्धा पिता, तर ही एक धोक्याची सूचना आहे. खूप वेळा असं होतं की आपल्याला लक्षात येत नाही की आपलं प्रमाण वाढलंय, पण आपल्या कुटुंबियांना मात्र ते जाणवत असतं की पूर्वीपेक्षा यांचं पिणं वाढलंय किंवा पिण्याचे जे ऑकेजन्स आहेत ते जास्ती वाढलेत. कधी घरातल्यांना असं जाणवतं की प्यायल्यानंतरचं त्यांचं जे वागणं आहे ते बदलतंय, की चिडचिड वगैरे त्यांची जास्ती होतीये. मग घरचे लोक अशा व्यक्तीला जरा टोकतात की अरे तू जरा जास्तीच पितोय. आणि मग काय होतं, तो जो पिणारा माणूस असतो त्याची खूप चिडचिड होते की तू मला काही सांगू नको ना, मला माहिती आहे की मी जे काही करतोय. पण ही धोक्याची खूण आहे. आपल्या आधी आपल्या घरातल्या लोकांना लक्षात येतं की यांचं पिणं काहीतरी आता बदललेलं आहे आणि घरचे लोक नाराज असतील, ते आपल्याला टोकत असतील, तर ही खूप धोक्याची खूण आहे. याचा अर्थ आपण कुठेतरी त्या मार्गाला आता जाण्याची शक्यता आहे. आणखी एक जे महत्त्वाचं लक्षण आहे, स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण पितोय का. बरेचदा सुरुवात अशी होते की एन्जॉय करण्यासाठी, आणि हळूहळू असं येतं की मला खूप स्ट्रेस आहे ऑफिसमध्ये, तर थोडंसं प्यायला काय हरकत आहे, त्याच्यामुळे तो कमी होईल असं वाटून स्ट्रेससाठी प्यायला सुरुवात होते. हे पण एक खूप धोक्याचं लक्षण दिसू शकतं. तर सुरुवातीला नेहमी असंच असतं की माणूस सोशल ड्रिंकर असतो आणि मग अशा वेगवेगळे त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात, त्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि मग तो अल्कोहोलिक बनायची शक्यता असते. इथे मला एक जागतिक आरोग्य संघटनेने जे संशोधन सांगितलेलं आहे ते इथे सांगावंसं वाटतं. सोशल ड्रिंकर्सपैकी किती टक्के लोक पुढे जाऊन अल्कोहोलिक बनतात याविषयी बरेच रिसर्च केले जातात. तर अगदी सुरुवातीचा जो रिसर्च होता ना 1998 सालचा, त्याच्यामध्ये असं होतं की 100रातले 3च लोक पुढे अल्कोहोलिक बनतात, म्हणजे 3% होतं ते प्रमाण. मग प्रत्येक रिसर्चमध्ये ना दर काही वर्षानंतरच्या हे प्रमाण वाढताना दिसलं.
आणि पॅन्डेमिक नंतर हे प्रमाण 25% गेलेलं आहे. म्हणजे 100 25 लोक अल्कोहोलिक होतात. हां, म्हणजे 100 सोशल ड्रिंकरमधले 25 लोक पुढे जाऊन अल्कोहोलिक बनतात. हे खूप धोक्याचं आहे. आणि आत्ता आपल्याला कळायला कुठलाही मार्ग नाही की आपण सोशल ड्रिंकरच राहणार आहोत का पुढे जाऊन आपण अल्कोहोलिक बनणार आहोत. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे की सोशल ड्रिंकिंग सुद्धा घातक आहे, त्याच्यापासून सुद्धा दूरच राहा. याच्यामध्ये ना मला एक उदाहरण सांगायला आवडेल, माझा एक अनुभव सांगायला आवडेल की आम्ही जेव्हा शूटिंग करतो तेव्हा आम्ही दिवसाला 12-12 तास कष्ट करत असतो. ओके, सो फिजिकली आपण इतके एक्झॉस्टेड असतो आणि स्पेशली जेव्हा तुम्ही फीचर फिल्म किंवा शॉर्ट फिल्म असे 10 दिवस 15 दिवस कंटिन्युअसली अशी कामं करत असता, शेड्यूल असतं तुमचं आणि स्ट्रेस्ड आऊट असता तुम्ही, त्यावेळेला असं बऱ्याचदा होतं की संध्याकाळी पॅकअप नंतर ना सगळे एकत्र बसून दारू पितात. सो माझ्या फीचर फिल्मचं पुरुषोत्तमचं ज्या वेळेला शूटिंग असं चालायचं, मी पित नाही, माझ्या सेटवर लोकांना दारू प्यायला अलाउडच नाही आहे, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं असेल ते करा, असं हे होतं. पण त्यावेळेला मला जे माझे प्रोडक्शन इन्चार्ज होते ते म्हणाले, मॅडम तुम्ही ना एक पेग फक्त आमच्याबरोबर घेत जा आणि मग तुम्ही जात जा मॅडम. आणि मी म्हणायचे नाही पण मी नाही पित. मग तुम्ही नुसते बसा येऊन आमच्याबरोबर. पण ते जे सगळं वातावरण होतं, तिथल्या सगळ्या चर्चा आणि हे ते, त्याचा मला त्रास व्हायचा. म्हणजे मला रात्री झोपच नाही लागायची, दिवसभराचा थकवा आणि मग ती झोपच नाही लागायची. आणि मग शेवटचे 4 दिवस होते तेव्हा माझी मुलगी आणि माझी आई ह्या मुंबईहून औरंगाबादला आल्या की आता पॅकअप होणार आहे हिचं, तर शेवटचे दिवस आपण जाऊयात असं म्हणून. आणि मग त्यावेळेला जेव्हा मी माझ्या मुलीला जवळ घेतलं त्यावेळेला जी मला शांत झोप लागली, तशी कोणत्याही कष्टांनी, कोणत्याही दारूनी, कोणत्याही गप्पांनी रिलॅक्सेशन तसं मिळत नाही. तर मला असं वाटतं की आपण जे हे सगळे सोशल गॅदरिंग्स करतो त्याच्यामध्ये दारूची खरंच गरज आहे का याचं आपण परीक्षण केलं पाहिजे. आणि आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मुक्ता, ह्या एपिसोडमध्ये आता आपण ह्या एपिसोडच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि मुक्तानी आपल्याला हे सांगितलेलं आहे की 100 सोशल ड्रिंकर्स जर असले तर त्याच्यातले 25 सोशल ड्रिंकर्स हे पुढे जाऊन अल्कोहॉलिक होऊ शकतात. दुसरी गोष्ट, जर तुमच्या घरातले तुमचे कुटुंबीय ही तुम्हाला अलार्म बेल देत असतील की तुझं हे वाढलं आहे बरं का, हे तुझं प्रमाण वाढलं आहे, याचा तुला त्रास होईल, आणि जर तुम्हाला फिजिकली त्याचा त्रास होत असेल तर दीज आर सम थिंग्स यू नीड टू लुक आउट फॉर. त्याच्यामुळे पुढच्या भागामध्ये आपल्याला अनेक गोष्टी अशा वाटत असतात, ज्या वेळेला आपण डिफेन्सिव्ह होतो त्यावेळेला आपल्याला असंही वाटतं की हां मला काही व्यसन वगैरे लागत नाही, ते सगळं इतरांना लागतं. सो अशा प्रकारचे जे आपले गैरसमज आहेत त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. तोपर्यंत स्टे सेफ आणि प्लीज ट्राय अँड स्टे अवे फ्रॉम सोशल ड्रिंकिंग. थँक्यू.